छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील खाटनांद्रा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दशसूत्री कार्यक्रमाअंतर्गत मातृपितृ पूजन आणि हळदी कुंकू सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मातापित्यांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली, तर महिलांसाठी आयोजित विविध स्पर्धांनी कार्यक्रमात मोठी रंगत आणली। शाळेचे मुख्याध्यापक पवन मंडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मातापित्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत केले। त्यानंतर पालकांचे चरण प्रक्षालन करून, गंध लावून आणि पुष्पहार अर्पण करून त्यांच्या भोवती 5 प्रदक्षिणा घालत विद्यार्थ्यांनी वंदन केले। विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी आयुष्यभर आपल्या आईवडिलांची सेवा करण्याची शपथ यावेळी घेतली। मुख्याध्यापक पवन मंडळकर आणि उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करून उपस्थितांना जीवनात मातापित्यांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व विशद केले। तसेच सर्व बालकांनी आपल्या आईवडिलांची सेवा करावी असे आवाहन केले। पूजनानंतर महिलांसाठी हळदी कुंकू सोहळा पार पडला, ज्यामध्ये शाळेच्या वतीने महिलांना आकर्षक संसारोपयोगी वाण देऊन सन्मानित करण्यात आले। त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या संगीत खुर्ची, लिंबू चमचा आणि कोण उचलणे यासारख्या खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। या स्पर्धांमध्ये सुवर्णा मोरे, अश्विनी बावस्कर आणि पूजा मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणी साडी जिंकली। या सोहळ्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत शिंदे, उपाध्यक्ष शिवनाथ बारवस्कर यांच्यासह रामचंद्र शिंदे, दत्ता जोशी, गणेश शिंदे, सुभाष सुरडकर, कारभारी मोरे आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पवन मंडळकर, फिरोज सय्यद आणि अण्णा खंबाट यांनी विशेष परिश्रम घेतले। पुराणामध्ये आपल्या मोठमोठ्या धर्मग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे, मातृदेवो भवः, पितृदेवो भवः, म्हणजे आई माझा देव आहे, वडील माझे देव आहेत हे सांगितलेलं आहे। परंतु मधल्या काळामध्ये काही कारणास्तव हे आपले संस्कार लुप्त झाले आणि त्याच्यामुळे आम्ही मातृपितृ देवो भव मानतच नाही। या ठिकाणी आईवडिलांचं महत्त्व सांगताना बऱ्याच ठिकाणी संतांनी देखील खूप काही सांगितलेलं आहे। स्वतः पूजनीय संत तुकाराम महाराज यांनी त्यांचा एक अभंग त्याच्यावरती केलेला आहे, माय बापे केवळ काशी ऐसा होई स्वरूपे। आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम या मुलांना दाखवण्यात आला, यांच्याकडून घेण्यात आला, शिक्षकांनी तो करून घेतला, त्यांनी हेच सांगितलं, माय बाप देवाची स्वरूपे। या ठिकाणी आज साजरी करत आहोत। त्याचप्रमाणे नुकती संक्रांत होऊन गेली, त्या संक्रांतीनिमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि मातृपितृ पूजन हा जो खरंच हा जो कार्यक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम या शाळेने सुरू केलेला आहे, त्याबद्दल खरोखर शिक्षकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करावे असं मला या ठिकाणी वाटतं। मातृपितृ पूजन याचं काय महत्त्व असतं याबद्दल तर आपले निवृत्त शिक्षक श्री शिंदे सर सांगणार साहेब, तर तू थोडक्यात सांगतो की आई वडिलांची सेवा कशी करावी। आज जे माता आणि पिता राहिले त्यांनी देखील आज त्यांना खूप गरज आहे, त्यांनी देखील आपल्या आई वडिलांची सेवा कशी करावी, काय करावी हे या कार्यक्रमातून त्यांनी समजून घ्यायचं आहे। नाहीतर आजची परिस्थिती अशी आहे, लग्न झालं, 2-3 वर्ष एकत्र राहिले, आई वडिलांना बाजून काढून दिलं आणि मग आपण आपला संसार सुरू करायचा। त्यांनी खूप छान कार्यक्रम केला, विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना चांगली शिस्त दिली। सर्व पालकांनी आणि माता भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। अतिथी आणि माता भगिनी सर्वांची उपस्थिती चांगली लाभलेली आहे। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, खाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।